आनंद, या बाईंना सांग आता बास झालं. तुम्ही यांना सांगा, मला यांचं तोंड बघायची इच्छा नाहीये. पण ह्यांनी माझ्यासमोर दुसरा पर्याय ठेवलाय, नाही ठेवलाय, म्हणून मला इथे यावं लागलंय. सांगा त्यांना, सांगा. आजपर्यंत मी गुंडगिरी करणारी, दडपशाही करणारी अनेक माणसं बघितली. मी त्यांच्या समोर कधी झुकलो नाही. आणि तुमचा प्लॅन तर हा ठरलेलाच आहे, मला दिसतच आहे. तुम्हाला काय वाटलं यांनी मी तुमच्या पुढे दबून जाईल? अजिबात होणार नाही. मला तर शंका येते, तुम्ही माणूस तरी आहात की नाही? अरे हो, माणुसकीचा अंशही नाहीये तुमच्यात. आनंद, हो, स्वतः राजा असल्यासारखं वागायचं आणि बाकी सगळे काय तुमच्या घरचे नोकर आहेत. म्हणजे दुसऱ्यांचे आयुष्य, त्यांचे कष्ट हे दिसतही नाहीत ना तुम्हाला? मुळात कोणी शिकवलंही नसेल बघायला. तुम्ही लिमिट क्रॉस करताय आता. अहो, तुम्ही ऑलरेडी केली आहे. मला तर आश्चर्य वाटतंय, तुमच्या इतका दगडासारखा माणूस पाहिलेलाच नाहीये मी. नाव मोठं आणि लक्षण खोटं. हे सगळं आहे ना, हे दुसरीकडे जाऊन बोला. हे नैतिकतेची भाषणं, हे मोठे मोठे शब्द वापरणं, हे सगळं दुसरीकडे. मी ही असली भाषा बघत नाही, मी त्या माणसाची कृती बघतो. आणि आता ही जी कृती तुम्ही करताय ना, ही अतिशय भयंकर आहे. आम्ही करतोय तेच करताय बघा, हेच तर सांगतोय. हे अशा वयोवृद्ध माणसांना घेऊन यायचं, त्यांच्याकडनं खोटं खोटं आंदोलन करायचं, सतत माझी अडवणूक करायची, माझा मार्ग अडवायचा, यांनी तुम्हाला काहीही मिळणार नाही. मग जर का हे असं सगळं करून तुम्ही आमच्या मागण्या ऐकणार नसाल, तर आम्ही आता डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जाऊ. तुम्हाला जिथे जायचंय तिथे तुम्ही जा, पण आत्ता इथनं बाजूला व्हा. मी आता गाडी काढणार आहे. आणि चुकून माझ्या गाडीचा धक्का तुम्हाला लागला तर ऑलरेडी या गाडीवरनं तुमच्या आईने तमाशा करून झालाय, तुम्ही तसाच कराल. त्यामुळे बाजूला व्हा. माझ्या आईचं नाव मध्ये घ्यायचं नाही. आणि काय गाडीचा धक्का? बघा बघा, विचार बघा, यांची कृती बघा. श्रीमंती पुढे ना साध्या माणसांची किंमत नाहीये तुम्हाला. ते बिचारे उन्हातानाचे येऊन उभे राहिलेत आणि काय खोटी आंदोलन. बस आता बास, आता हे थांबवा. आय एम वॉर्निंग यू. वॉर्निंग? हे धमक्या देत आहेत मला. समर राजवाडे, हाय हाय समर राजवाडे. हाय हाय. या बाई पुढे ना डोकं फोडून घेतलं तरी सुद्धा काही उपयोग होणार नाही. तुम्ही ना, आधी तुम्ही आणि तुमची आई, आपण निघूया. चल. काय कोण समजता तुम्ही स्वतःला? जगात काय फक्त तुम्ही बिझी आहात आणि आम्हाला काय खूप वेळ आहे म्हणून आम्ही हे सगळं करतो असं वाटतं का तुम्हाला? हे बघा, तुम्ही असे जाऊ शकत नाही. तुम्हा सगळ्यांना भेटून आम्हाला खूप आनंद झाला. मला पण. बाय द वे रोहन, तू जॉब कुठे करतोस? मोठा जॉब करतो तो. सांग. आई, स्मार्ट सोल्युशन सिक्युरिटीज नावाच्या कंपनीमध्ये मी जॉब करतो, HR डिपार्टमेंटमध्ये. पगार पण मोठा आहे. सांग किती आहे तू? आई, सांगायचा असतो. नाही नाही, इट्स ओके. म्हणजे नाही सांगितलं तरी चालेल. नाही नाही, सांगेल तो. सांग ना बाळा, सांग. 8.5 लाखाचं पॅकेज आहे माझं. 8.5? हां. प्रमोशन पण झालं काल त्याचं. 7,000 रुपये वाढले. अच्छा. आमच्या अधिराच्या महिन्याच्या शॉपिंगचा खर्च 50,000 होतो. मम्मा, नाहीये का? म्हणजे रोहन बघ, लग्न झाल्यानंतर किमान 50,000 रुपये महिन्याचे तुला अधिरासाठी बाजूलाच काढावे लागतील. नाही म्हणजे या सगळ्यांचे खर्च तुला नाही ना उठवावे लागणार? मी काय म्हणते, आपण ह्या सगळ्या गोष्टी पिंट्या दादा आल्यावरच बोलूयात, नाही? मम्मा, तू एक काम कर ना, तू पिंट्या दादाला जरा कॉल कर. हा. आणि रो, काय झालं? नंदुताई कुठे आहे? मी कॉल करतो तिला. एक्सक्यूज मी आलोच. या. हा, तर मला हेच सांगायचं होतं की आमच्या अधिराचा महिन्याचा खर्च फक्त. अगं तू पिंट्याला फोन करणार होतीस ना? हो, जाते. एक्सक्यूज मी. घ्या ना, घ्या ना. हे घ्या, घेतलंस? घ्या ना. हा काकू. तुला आज पण उशीर होणार आहे का? नाही नाही काकू, मी निघालोय. पण बिचाऱ्या अधिराचं तोंड बघ कसं पडलंय. नाही नाही काकू, मी निघालोय, खरंच निघालोय. आणि मी पोहोचतोच आहे. आय प्रॉमिस. आलोच. आलो. समर राजवाडे. हाय हाय. समर राजवाडे. थांबा, त्यांना आधी थांबवा. आणि तुमच्या फॅमिलीने काही कॉन्ट्रॅक्ट घेतलाय की लोकांच्या स्केड्यूलची वाट लावायची? काय? नाही तर काय?
अहो मी कुठेतरी जात असतो, काहीतरी कार्यक्रम असतो, कोणीतरी घरी वाट बघत असतं, बरोबर तेव्हाच तुमच्या फॅमिलीतलं कोणीतरी येतं आणि माझ्या स्केड्यूलची वाट लावतं. कुणीही वाट लावत नाही, तुमच्या वागण्यामुळे वाट लागत असते. बस आता बस बस मी खरंच आता बस. इनफ. बाजूला व्हा तुम्ही. गाठ. बाजूला घ्या सगळ्यांना. बाजूला व्हा. बाजूला व्हा. समर राजवाडे हाय हाय 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 समर राजवाडे हाय हाय. अगं ताई तू कुठे आहेस? किती वेळ? हा हा अरे हो मी पोहोचतेय. हे बघ ताई, पिंट्या दादाच्या फॅमिलीशी बोलताना मला तू इथे हवी आहेस. तू लवकर पोहोच. मी तुला ऑलरेडी लोकेशन पाठवलंय. हो मला कळतंय, मी पोहोचतेच आहे. अरे काय झालं? तुला असं लहान मुलांसारखं भांडताना कधीही पाहिलं नव्हतं मी. म्हणजे कॉलेजची मुलं आपला मुद्दा मांडण्यासाठी अशी तावातावानी भांडत असतात ना, असं भांडत होतं. आत्ताही करायचं नव्हतं मला, पण त्या बाईने करायला लावलं मला. रस्त्यावरती उतरून कचा 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 भांडतोय मी ती अशी. असं कोण करतं का? हाऊ डिस्गस्टिंग दिस इज. पण काही म्हण, भांडताना तू असं एकदम माचो दिसत होतास, एकदम डॅशिंग. कसला डॅशिंग आनंद. लाज वाटते मला आता माझी. शी, कोण आहे मी? आपली कंपनी आहे, आपलं घराणं, माझे आजोबा, त्यांची पुण्याई, हे सगळं सोडून देऊन मी काय करतोय? त्या बाईशी रस्त्यावरती उतरून भांडतोय आणि त्या बाईनी करायला भाग पाडलं मला. ती तुझ्यातलं भांडखोर मूल बाहेर काढते. नाही नको, मला त्याला बाहेर काढायचंच नाहीये. आता जर आपल्याला घरी जायची घाई नसती ना, तर तिच्या हातामध्ये बेड्या ठोकून आतमध्ये टाकलं असतं तिला. पण आता आपल्याला घरी पोहोचायचं ना, म्हणून थांबलो. या असल्या मोठ्याल्या कंपन्या यांच्या, आणि ह्यांचं मन खसखसीपेक्षा पण लहान आहे. समजतात कोण स्वतःला? यांच्याकडे पैसा आहे म्हणजे बाकीचे काय रस्त्यावर पडलेत का? ठेवा म्हणाव तुमचा पैसा तुमच्याकडे, आम्हाला नका राखू मी जास्त पैशाची. अंजली, मी सांगते या माणसाला सोडायचं नाही आपण. हो आपण सगळं करूया, पण तू आधी शांत हो. तुला इतकं चिडलेलं मी कधीच बघितलेलं नाहीये. मी पण माझ्या आयुष्यात असा माणूस पाहिलेला नाहीये. शांतपणेच बोलायचं ठरवलं होतं, प्रत्येक वेळी शांतपणे वागायचं, बोलायचं हेच ठरवून आलेलं त्याच्या समोर. पण हा माणूस ऐकतोय का? त्यांना ना मुळात शांततेची भाषा कळतच नाहीये. त्यांच्याशी त्यांच्यासारखं आवाज चढवूनच त्यांच्या भाषेतच बोलावं लागणार आपल्याला. आता सगळ्यात आधी तू या सगळ्यांना घेऊन ना परत जा. मलाही आता निघावं लागणार आहे, पण मी बोलते. हो. मी भेटते तुम्हाला आणि आपण फोनवर बोलूच या. हां चालेल. चला सावकाश जा. या. अच्छा, म्हणजे मूळचे तुम्ही गणपतीपुळ्याचे? नाही, गणपतीपुळ्याजवळ गाव आहे मालगुंड. आम्ही मूळचे तिथले. काय रे रोहन, हा? तुला आवडतं ना गावाला जायला? आजी आवडतं गावी जायला, पण असं मी फारसा काही गेलो नाहीये. हा, पण नंदूताई मात्र जात असत्या. म्हणजे ती वरचेवर गावाला नेहमीच जात असते. तिला ना असं गावी जायला, निसर्गात हिंडायला खूप आवडतं. आणि आजी ती आहे पण तशीच ना, शांत आणि हॅपी. ताई लाडकी दिसते तुझी. खूप आजी. गळ्यात गळे घालून असतात सदैव. आमचा पिंट्या पण धाकट्या भावंडांचे इतके लाड करणारा भाऊ दुसरा मिळणार नाही तुम्हाला बघून सुद्धा. पण आहे कुठे ते? ऍक्च्युली पिंट्या दादा आतापर्यंत यायला हवा होता ना आजी. हो ना. मम्मा, तू मगाशी कॉल केलास ना, काय म्हणाला तो? येतो ना वेळेत? तो कधी येतो वेळेत? आय मीन आमचा समर बिझनेसमध्ये इतका बिझी असतो, त्याला ना काळ काय वेळ काय भानच राहत नाही. नाही म्हणजे 24 तास ना त्याच्या डोक्यात कामाचे विचार असतात. एका हाती आता व्यवसाय सांभाळतो, कुटुंबाकडेही लक्ष देतो. मग कसली करायची तक्रार? नाही का मल्लिका? जरा बघ ना आज जाऊन बाकी सगळं. एक्सक्यूज मी. समर, चिडचिड बंद कर रे आता बस. मला काय हाऊस आहे का आनंद? आय नो, पण आता ना जरा घरच्या कार्यक्रमावर फोकस कर. आधिराचं लग्न ठरायचंय. मोठा भाऊ म्हणून तूच सगळं घडवून आणलेस, तुझी जबाबदारी आहे नाही. कुठे अशा विषयांमध्ये रक्त जाळतोयस? सोडून दे आता. खरं तर सोडून देण्यासारखी परिस्थिती नाही. त्या बाईवर तर ऍक्शन घेणारच आहे मी.
पण तू म्हणतोस ते खरं आहे. आता मला घरच्या कार्यक्रमावरती फोकस केलं पाहिजे, पण वेळेत घरी पोहोचणं आवश्यक आहे. चल रे संतोष, चल चल, पळव गाडी लवकर. चल बाबा चल. चल चल. एक मिनिट. अहो काय ही काय पद्धत आहे का गाडी चालवायची? ऐकतही नाहीये माणूस, मी बोलते ह्याच्याशी. चला दादा. थांबव, गाडी थांबव. काय रे काय झालं? अरे, ही बाई ही इथपर्यंत आली. एक मिनिट दादा. हा बोला. मला हा ऍड्रेस सांगू शकता का? रोम घे ना काहीतरी. नाही अडी अगं. घे ना. हा ओके. घ्या ना, राहू दे, राहू दे. मी आलोच. हो. मी पण आलोच. रोहन, अरे बाबा, नंदू कुठे आहे? अशा प्रसंगाला तिने वेळेवर यायला नकोय का? हे लोक काय म्हणतील? नाही बाबा, तुमचं बरोबर आहे. अहो पण ताई काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम मध्ये अडकली असणार. तुम्हीच सांगा, त्याशिवाय ती असं कधी करते का? आणि तसेही बाबा अजून पिंट्या दादा आलेले नाही. बघ, त्या पिंट्या दादांना यायचं तेव्हा येऊ दे, पण नंदून वेळेवर यायला नकोय का? हा? तिला फोन कर बघू. हो बाबा, मी तिला फोन केला होता. ती ऑन द वेच आहे. बाकी काही नाही रे, पण मोकळा वेळ मिळाला ना की तुझी आई बडबड करत बसते, आणि अशा वेळी नंदू सगळं व्यवस्थित सांभाळून घेते, म्हणून म्हटलं तिला फोन कर, बाकी काही नाही. नाही बाबा, तुमचं बरोबर आहे. मी तिला कॉल करतो आणि इन्फॉर्म करतो. थांबा, मी आलोच. अगो बस बस, नाही तर वजन काट्यावर उभी राहून थैथयाट करशील. उद्याची अपकमिंग मॉडेल आहे होती, डायटिंग असतं ना तिचं, म्हणून म्हटलं नको ठेवून दे. एक दिवस चालतो. तुला आवडलं ना बाळा, मग घे तू. आईचं नको ऐकूस, चल घे. आणि तुम्ही हो, हवे मी आज चीट डाएट याचं समज. घे. मिठाई भारी आहे, एकदम स्वादिष्ट आहे. कुठे झाली आणायचं काय, घरीच बनवलंय. ही? नाही हो, मला वाटलं दुकानातून आणली आहे. आचारी आहे ना. आचार्यानी तरीच म्हणतीये इतकी स्वादिष्ट कशी आहे. घरची चव वेगळीच असते नाही. घरचं आहे तर हरकत नाही, खा खा घे. आमच्या पिंट्याला ना गोड खूप आवडतं, अगदी गोड घाशा आहे, पण बाहेरचं अजिबात चालत नाही हो, म्हणून आम्ही सगळं घरीच बनवतो. कारण ते जास्त पौष्टिक आणि हायजेनिक असतं ना. अधिरा प्लीज. संपत आलेत लाडू घेऊन ये ना. आलेच आलेच. हे घ्या ना, हे. संपवत उपकार. मम्मा काय चाललं होतं तुझं बाहेर? काय? आणि हो, बाय द वे, तुझा दादा कुठे? दादा ह्याला काय म्हणतात माहिती? भरोशाच्या म्हशीला टोणगा. मम्मा प्लीज चिल. येईल तो. कधी? वेळेवर आला पाहिजे ना. उष्टावणाच्या दिवशी पण त्यांनी हेच केलं, वराती मागून खोड. माझा अंशुमन बघ ना, कसा प्रत्येक वेळेला वेळेवर हजर असतो. शेवटी हेच खरं ग, सख्ख ते सख्ख. ओ मम्मा प्लीज, प्लीज डोंट. तुझीच माणसं आहेत. प्लीज डोंट स्टार्ट दॅट अगेन. हे बघ, आय अंडरस्टँड पिंट्या दादाला उष्टावणाला यायला उशीर झाला होता, पण तो बोल घेऊन आला होता. विसरलीस तू? हो, पण आधी आणायचा होता ना वेळेच्या. आयत्या वेळेला कशाला? ओ माय गॉड, आय स्वेअर मॉम, तू ना हे सगळं उगाच बोलतेस त्याला. आणि तसंही नंदू ते आली नाहीये ना.
नंदू तर येईपर्यंत वेळ आहे. ती एकदा आली की मी स्वतःहून त्याला कॉल करेन. फाईन. गॉड. नंदूताई या बाईला सोडणार नाही मी आता. ही स्टॉक करत करत आपल्या कॉलनीपर्यंत, आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली. आता हिला सोडत नसतो मी. ए समोर समोर समोर. तुम्ही इथे काय करताय? माझ्या कॉलनीत पाठलाग करताय माझा परत? तुम्ही इथे राहता? हे बघा, तुम्ही आता आव आणू नका. तुम्हाला बरोबर माहिती आहे मी कुठे राहतो. तुम्ही शोधत शोधत तिथपर्यंत आलात, माझ्या घरापर्यंत. अशक्य आहात तुम्ही, अशक्य. तुम्हाला एकदा नीट सांगितलेलं कळत नाही का? पुन्हा पुन्हा तुम्ही माझ्या मागे मागे येताय, पाठलाग करताय. काय चाललंय? मी कशाला पाठलाग करेन तुमचा? एक मिनिट. ह्या कॉलनीत काय तुमच्या एकट्याचा बंगला आहे? नाव लिहिलंय का अख्ख्या कॉलनीवर तुमचं? बाकीची घरं नाहीये? जिथे तिथे दादागिरी करत असता? दादागिरी? मी दादागिरी करतो? हो. दादागिरी तुम्ही करता. तुम्ही मला त्रास देता. तुम्ही माझा पाठलाग करता. ओ प्लीज, तुमचा पाठलाग करण्यापेक्षा खूप महत्वाची कामं आहेत माझ्या आयुष्यात. हे बघा, मी तुम्हाला वॉर्न करते. आज ना माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे अजिबात माझा मूड खराब करू नका आणि तुम्ही जा ना तुमच्या वाटेने. तुम्ही जर गेला नाहीत ना तर काय? तर काय? तर आता मी पोलिसांना बोलवेन. तुम्ही कशाला पोलिसांना फोन करताय? मीच करतो पोलिसांना फोन. सांगतो त्यांना की या बाई पाठच सोडत नाहीत माझी, त्रास देतात मला. ओ जा जा, बोलवा पोलिसांना. घाबरत नाही मी तुम्हाला. बोलवतोच. आता मी पण बघतेच. तुम्ही पोलिसांना बोलवलात ना, तर आता माझा वकील बोलेल तुमच्याशी. वकील? हम्म. ठीक आहे. मी आता फोनच करतो. समर थांब, पोलिसांना फोन करू नकोस तू. आणि काय करू? भांडत बसू परत तिच्याशी? काल ती इथपर्यंत आली, मग ऑफिसमध्ये घुसली. आज परत एकदा आपल्या कॉलनीत दिसते. कशावरनं ती तिच्या आईसारखा तमाशा नाही करणार? आणि हे बघ आनंद, आज माझ्या बहिणीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे. तिचा होणारा नवरा, त्याचं संपूर्ण कुटुंबीय घरी येणार आहे. त्यांच्या समोर जर ही बाई घरात घुसली तर मी काय करायचं? अरे असं काही होणार नाही. कसं नाही होणार? तुला कसं माहिती? आणि हे बघ, यावेळेस मला कुठलाही चान्स घ्यायचा नाही. मी सहनच नाही करू शकत तिने काही परत येऊन गोंधळ घातला तर. मी करणार पोलिसला फोन. हॅलो, इन्स्पेक्टर साहेब, समर राजवाडे. तू कुठे आहेस? किती वेळ? हा बारे पोहोचले मी, बाहेरच आहे. अगं मग बाहेर काय करतेस? आत ये ना. ताई मला ऑलरेडी खूप टेन्शन आलंय ग. काय झालं? आई इथे नको तेव्हा काहीतरी नको ते बोलेल आणि बाबांना पण तीच भीती आहे. तू प्लीज आतमध्ये ये. ऐक ना रोहन, तू मला पत्ता बरोबर पाठवलायस का रे? ऑफकोर्स ताई, मी बरोबर पाठवलंय तुला लोकेशन. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली तोच ऍड्रेस फॉलो केलायत ना? आणि तू प्रश्न काय विचारत बसलीस? तू आत ये ना. अरे मला असं वाटतंय की मी इथे येऊन गेले. हा म्हणजे बाहेरून एखाद्या कॉलनीचे एक्सटेरियर आणि स्ट्रक्चर सिमिलर असू शकतं नाही का? बरं येते मी. हा ये. संपू दे. ठेव आता ठेव. अरे बापरे, खूप खाल्लं, मजा आली. खूप छान. तुमच्या आचार्याने बनवलं ना, अप्रतिम. पुन्हा एकदा बनवायला सांगा. आई अरे आपण येणार आहोत ना परत इथे लग्नासाठी म्हणून. हो जरूर या, जरूर या. वॉशरूम कुठे आहे? फ्रेश रूम कुठे आहे? दीपाली ये लवकर. यांना जरा फ्रेश व्हायचं घेऊन जातेस का? हो, सावकाश सावकाश. अरे कोर्स येस. तुम चलो बाय. पिंटू दादा, फायनली यू मेड इट. आलास का पिंट्या? अरे अच्छी पिंट्या काय सगळ्यांसमोर? अरे तुम्ही उभे का? बसा ना प्लीज. बस बस. किती मोठा झालास ना तरी माझ्यासाठी पिंट्याच येणार. पिंट्या. सर, मी तुमची ओळख करून देतो. ऑफकोर्स. हे माझे बाबा. नमस्कार. हे काय, तुम्ही दोघंच आला? नाही सर, आई आणि सुष्मिता पण आहे, ते फ्रेश व्हायला गेलेत. आणि तुझी नंदूताई येणार होती, त्या नाही दिसत आहेत.
हा सर, नंदूताई पण येते, ऑन द वेच आहे. नाही नाही, येऊ दे आरामात. असंही मला उशीर झालाय. आय एम सॉरी. अहो काही हरकत नाही, पण त्यासाठी सॉरी कशाला म्हणता? तुमची अधिराची ओळख झाली ना? हो झाली तर, आणि अगदी मोकळेपणाने गप्पा सुद्धा झाल्या. ते महत्वाचं. हो तू उशिरा आलास ना म्हणून खूप वेळ मिळाला गप्पा मारायला. बाळा, सॉरी म्हटलं ना आता. ओके. तुम्ही बोलत बसा, मी आलोच. वेळ नको लावसा जास्त. चल लवकर ये. आजी 2 मिनिटात येतो, ठीक आहे? चला ना. मी पण आलो 2 मिनिटात. एक्सक्यूज मी एक कॉल करून आलो. अधिरा, ओके. नाही नाही नाही, असं काही नसेल. माझी काहीतरी गडबड होत असणार आहे. कन्फ्यूज झाले का मी, म्हणून सगळे बंगले सारखे दिसत आहे. हा बंगला तर अधिराचा आहे आणि मला इथे जायचं आहे. त्या दिवशी आले होते तेव्हा माइंडसेट वेगळा होता आणि खूप स्ट्रेस होता. एवढं नीट बघितलंही नाही मी. कन्फर्म तो बंगला आणि हा बंगला हे वेगवेगळे बंगले आहेत.